म्हणजे नक्कीच तुमचं त्यामध्ये काहीतरी हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, कुर्सी खाली करो। मीरा भाईंदर भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच्या निषेधार्थ काश्मीरा पोलीस ठाण्यावर भाजपनं धडक मोर्चा काढला। माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये भाजपचे 25 पेक्षा अधिक नगरसेवक सहभागी झाले होते। शेट्टी यांच्यावर सरनाईक यांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या योगेश काळे याला निलंबित करा अशी मागणी यावेळी नरेंद्र मेहता यांनी केली आहे। आमची 4 मागण्या आहेत। आमचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांचा हॉटेल समोर बेकायदेशीर भिंत बांधायला गेली। आम्ही कुठलाही वास्तूला बांधकामाला समर्थनसाठी आलो नाही। आम्ही त्याच्यावर खोटी एफआयआर केली, त्या संदर्भात आलेलो आहे। खोटी एफआयआर कशी तर त्या जागेवर जे काम चालू होतं ती त्याची खाजगी जमीन आहे। महापालिकेने ॲक्विजिशन केली नाही, MMIDने ॲक्विजिशन केली नाही, दादागिरी करून त्याच्यात घुसायला गेले। तर ज्या ठेकेदारांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये नसताना, टेंडरमध्ये नसताना भिंत बांधायला घेतली आणि त्याचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला तर ठेकेदारावर एफआयआर झाली पाहिजे। दुसऱ्या दिवशी MMIDचा अधिकारी येतो, दुसऱ्या दिवशी तिकडे जागेवर होतो आणि ते 353 खाली अधिकारीला मारहाण केली, शिवीगाळ केली, अडथळा निर्माण केला म्हणून एफआयआर केली, तर त्या खोट्या अधिकारीवर ते एफआयआर व्हायला पाहिजे। 3 योगेश काळे नावाचे अधिकारी ते त्या ठिकाणी परवा वास्तूवर जागेवर होते। त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तुम्ही काम करा, पोलिसांचं काम आहे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघायचं। कॉन्ट्रॅक्टरला बेकायदेशीर काम करायला प्रोत्साहन दिलं म्हणून योगेश काळेंजीवर एफआयआर झाली पाहिजे। 4 ज्या महापालिकेने जागा ताबा नाही घेतली आणि कुठल्याही प्रकारचा त्यांना अधिकार नसताना जबरदस्तीचं बांधकाम केलं म्हणून संबंधित अधिकारीवर कारवाई। 5 ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी जसं की आपला जावईच आला आहे, कुठलाही विचारायचं काय नाही, डायरेक्ट एफआयआर जे बोलतात ते एफआयआर करा, कुठले कागद विचारले नाही, काही विचारले नाही म्हणून त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवर एफआयआर झाली पाहिजे। आमची अशी 5 मागण्या आहेत। जिथपर्यंत ते एफआयआर घेत नाही आम्ही इकडनं जाणार नाही। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करा, मग अरविंद शेट्टी दोषी असेल त्याच्यावर करा, जी आम्ही 5 एफआयआर सांगितलं आहे त्याची इन्क्वायरी करा, जे दोषी असतील त्यांना कारवाई करा। आम्ही यासाठी आलो नाही की कोणी बेकायदेशीर समर्थन, परंतु हे सगळं बेकायदेशीर झालं आहे त्याच्या आम्ही समर्थनसाठी या ठिकाणी आलो। 2 दिवसांपूर्वी भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात त्यांनी गंभीर आरोप केले होते। यानंतर ही कारवाई करण्यात आल्यानं भाजप आंदोलकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।